नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण होममेड आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। या ठिकाणी मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही वापरू शकता, पण शक्यतो जर म्हशीचं दूध मिळत असेल तर म्हशीचं वापरायचं। तर या ठिकाणी अर्धा लिटर दूध मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यातलं 1-2 वाटी दूध एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला, आणि जे राहिलेलं दूध आहे ते आपण गरम करायला गॅसवरती ठेवणार आहोत। फक्त अर्धा लिटर दुधामध्ये आपण भरपूरच आईस्क्रीम बनवणार आहोत। तर या ठिकाणी बघा 2 मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत, साधारण 4 चमचे मिल्क पावडर आहे अंदाजे। तर हे मिल्क पावडर 10 रुपयाला एक पॅकेट मिळतं, तर ते 2 पॅकेट घ्यायचे। तर हे मिल्क पावडर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली मिळून जाईल। दूध पावडर म्हटलं तरी ते लगेच देतात। तर बघा या ठिकाणी 4 चमचे आणि वर थोडीशी मिल्क पावडर आहे। अर्धा लिटर दुधासाठी 2 पॅकेट मिल्क पावडर भरपूर आहे। तर त्याच चमच्याच्या मापाने इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। जे आपण पोहे खातो ना घरात, तो चमचा घेतलेला आहे। त्या चमच्याच्या मापाने मी आज तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी असे स्टीलचे चमचे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, तर त्या चमच्याच्या मापाने आज मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे किती घालायचं ते। तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। याच्या गाठी बिलकुल नाही होऊ द्यायच्या। कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घालून घेतली दुधामध्ये, जे आपण दूध काढून घेतलं होतं त्यात, आणि ते आता मिक्स करून घेणार आहोत। आता या ठिकाणी GMS पावडर घेते मी। आईस्क्रीम बनवण्यासाठी ही पावडर लागते आपल्याला। तर ही पावडर वापरली ना आईस्क्रीममध्ये, जे आपलं अर्धा लिटर दूध असतं ना त्याच्या दुप्पट तिप्पट आईस्क्रीम तयार होतं। याचं काम ही पावडर करते। साधारण एक 50 रुपयाचं छोटंवालं पॅक आणलं होतं मी, त्यामध्ये तुम्ही एक 4 वेळा आईस्क्रीम बनवू शकता। तर या ठिकाणी 2 चमचे GMS पावडर वापरलेली आहे, जे आपण पोहे खातो ना ते 2 चमचे। तर आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर गाठी बिलकुल नाही होऊ द्यायच्या। अगदी कमीत कमी खर्चामध्ये आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। तर या ठिकाणी बघा आता CMC पावडर घेतोय आपण। तर ही पावडर एकदम कमी घ्यायची, खूप जास्त घ्यायची नाही, नाहीतर आईस्क्रीमला कडवटपणा येतो आपल्या। ही जी CMC पावडर आहे ती स्टेबलायझरचं काम करते आईस्क्रीममध्ये आपल्या। या ठिकाणी पाव चमचा CMC पावडर घेतलेली आहे मी। ही पण एक 30 ते 40 रुपयाला मिळते। छोटंवालं पॅकेट आणलं होतं मी, खूप जास्त महाग नाही आणि खूप जास्तही लागत नाही। खूप कमी प्रमाणात ही पावडर वापरल्या जाते CMC पावडर। तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। गाठी बिलकुल नाही होऊ द्यायच्या। आता या ठिकाणी मी साखर घेतेय। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे मी 5 चमचे साखर घेतेय। तुम्हाला जर आईस्क्रीम आणखी गोड हवं असेल तर तुम्ही साखर थोडीशी जास्त घेऊ शकता, 1-2 चमचे, किंवा कमी हवी असेल आईस्क्रीम तर एखादा चमचा कमी करू शकता। पण कमीत कमी 4 चमचे तरी साखर घालायची, म्हणजे आपलं आईस्क्रीम परफेक्ट तयार होतं। आता जे आपण हे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे मी, आणि छान अशी मिक्स करून घेणार आहोत। मस्त दूध गरम करून घ्यायचे, आणि जे आता आपण पावडर मिक्स केलेल्या होत्या सगळ्या, त्याच्या हाताने गाठी मोडून घ्यायच्या एखादी राहिली असेल तर। बिलकुल गाठी नाही होऊ द्यायच्या। आणि दूध छान गरम झालं की बघा या ठिकाणी आपण जे मिक्स केलेली पावडर होती ते दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं, कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून गाठी होणार नाहीत बिलकुल। तर या ठिकाणी मस्त अशी दुधाला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला, आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून गाठी तयार होणार नाहीत यामध्ये। तरी बघा इथे आपलं छान दूध गरमही झालेलं आहे। एक उकळी काढून घ्यायची आता, आणि गॅस बंद करून द्यायचा। बघा एक उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करून देते लगेच। मस्त असं मिक्स करून घेऊयात, आणि याला आता पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत आपण। रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे। गरम गरम आपल्याला हे लगेच ठेवायचं नाही आहे झाकून। याला पूर्णपणे थंड होऊ देते मी आता, आणि मस्त असं रूम टेम्परेचरला आलं की याला झाकून फ्रीझरमध्ये मी रात्रभर ठेवणार आहे, किंवा तुम्ही 10 ते 12 तासासाठी ठेवू शकता। याला मी मस्त असं रात्रभर ठेवते। झाकून डीप फ्रीझरला ठेवायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी बघा 10 ते 12 तास झालेला आहे। एक 5 मिनटं आधी मी फ्रीजमधून काढलं होतं, खूप बर्फ झाला होता याचा। तर एक 5 ते 10 मिनटं आधीच काढून घेतलं होतं, आणि आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे जे आईस्क्रीम आपण बनवलेलं होतं तर ते काढून घेणार आहे।
आणि सुरीच्या साहाय्याने जो काही थोडाफार बर्फ झालेला आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, फोडून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे आईस्क्रीम बीट करून घ्यायचे. आता पूर्ण बर्फ झालेला होता याचा, तर मग मी थोडंसं 10 मिनटं बाहेर काढून घेतलं होतं. आता या ठिकाणी बघा बीटर आहे माझ्याकडे, इलेक्ट्रिक बीटर. तर आपल्याला आईस्क्रीम बनवायचं असेल तर इलेक्ट्रिक बीटरचा वापर करायचा. तर या ठिकाणी एकदम कमी स्पीडवर आधी मी बीट करून घेते, 1-2 ते 3 मिनटं. पहिल्यांदा थोडंसं बीट करायला त्रास होतो, त्याचा बर्फ असल्यामुळे थोडंसं आपल्याला पटकन बीट केल्या जात नाही. त्यामुळे एकदम कमी स्पीडवरती आपल्याला 1-2 मिनटं बीट करून घ्यायचं, 1 ते 2 मिनटं. तर या ठिकाणी बघा मस्त असं आपलं आईस्क्रीम मस्त बीट करून घेते मी. जे आधी आपलं आईस्क्रीम होतं ना त्याच्या डबल टिबल हे आईस्क्रीम फुलतं. तर साधारण 15 मिनटं हे आईस्क्रीम मी बीट करून घेतलेलं आहे. 2 मिनटानंतर स्पीड मी फुल ठेवलेलं आहे बीटरचं. या ठिकाणी इलेक्ट्रिक बीटरचाच वापर करून आईस्क्रीम बनवायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट मार्केटसारखं आईस्क्रीम तयार होतं आपलं. बघू शकता तुम्ही आपलं आईस्क्रीम किती छान असं एकदम फुललेलं आहे. आपलं पातेलं अगदी तळाला होतं आधी, तर आता मस्त असं पातेलं भरून आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी 15 मिनटं मी आईस्क्रीम फेटून घेतलेलं आहे. बघा किती छान क्रीमी असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम बनवत आहे. तर इथे डार्क कंपाऊंड मी मेल्ट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने गनाश बनवून घेतलं आहे बघा मी. ते आपण आता चॉकलेटचं गनाश घालून घेणार आहोत आईस्क्रीममध्ये. तुम्हाला जर दुसरा फ्लेवर कोणता हवा असेल तर त्या फ्लेवरचं तुम्ही क्रश किंवा इसेन्स वापरू शकता आणि कुठल्याही फ्लेवरचं आईस्क्रीम बनवू शकता. याआधीही एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे मी 3 फ्लेवरचे आईस्क्रीम बनवून दाखवलेले आहेत एकाच बेसपासून, तर तुम्ही बघू शकता. तर मस्त असं मिक्स करून घेऊयात. मस्त असं चॉकलेट फ्लेवरचं आपलं आईस्क्रीम बघा तयार झालेलं आहे. आणि बघा तुम्ही आईस्क्रीमची क्वांटिटी किती आहे, अगदी पातेलं भरून आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर आता हे आईस्क्रीम मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला याला 10 ते 12 तास मस्त असं सेट करायला ठेवायचं आहे. इथं फॉईल पेपर लावते मी, ॲल्युमिनियम फॉईल पेपर. तुमच्याकडे नसेल तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवी लावू शकता. असं केल्याने ना आईस्क्रीमच्या वरती बर्फ साठत नाही, तर म्हणून आपण हे लावणार आहोत. आता हे मी दिवसभरासाठी डीप फ्रीजरला सेट करायला ठेवणार आहे. तुम्ही 10 ते 12 तासासाठी ठेवू शकता. जे राहिलेलं होतं ते मी दुसऱ्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं दिवसभर मी याला सेट करायला ठेवत आहे. तर बघा या ठिकाणी आपलं आईस्क्रीम छान असं तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं जसं बाहेर विकत मिळतं ना तसंच आईस्क्रीम झालेलं आहे. चव तर सेमच लागते, अप्रतिम. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. बघा किती मस्त असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. बघूनच कळतं की अगदी परफेक्ट जसं आपण बाहेरून विकत आणतो ना तसंच आईस्क्रीम तयार झालेलं आहे. की नाही एकदम परफेक्ट आईस्क्रीम. तर नक्की बनवून बघा. तर बघा या ठिकाणी मस्त असं आईस्क्रीम सेटही झालेलं आहे. अगदी कमीत कमी खर्चामध्ये भरपूर असं आईस्क्रीम तयार होतं आहे. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना नक्की अशा पद्धतीचं आईस्क्रीम बनवून द्या. अगदी कमी खर्चामध्ये मस्त असं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.